ही नयनतारा मूर्ख आहे का? ही तिने आपल्याला काढलं बिझनेस मधनं, आपल्याला असं कसं करू शकते? इडियट आहे का? स्वतःला काय समजते काय ती? आपण तिच्याशिवाय बिझनेस करू शकत नाही हा? आपण होतो, आपलं नाव होतं म्हणून ती माच करू शकत होती. पण आई आता करायचे काय? म्हणजे मला वाटतं आता प्रत्येक पाऊल खूप सावधगिरीने उचलावं लागणार आहे आपल्याला. या नयनताराची ना मी तर आताशी रावणाची लंका करून टाकणार आहे. बस. ही काय चीज आहे ना हे अजून तिने ओळखलेलंच नाहीये. मला असं वाटतं ना तिच्याकडे सीधा असं बंदूक घेऊन जावा आणि एक ट्रिगर आणि गेम ओव्हर. ए मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. गप्पा बस. आवाज बंद. मग काय करशील तू? हा काय करशील? अगं अनिका, प्रश्न तुझा नाहीच आहे, तुझं टेन्शनच नाही आम्हाला. या घराची एकुलती एक वारस आहेस तू. प्रश्न आता आईच्या नावाचा आहे. आज नाव काढलंय बिझनेस मधून, उद्या राहत्या घरातून काढतील मग. आई, मी फक्त माझी शंका व्यक्त करते, बाकी काही नाही. असं डोक्यात सुद्धा आणायचं नाही, कळलं ना? जोपर्यंत हा थेरडा या घरात आहे ना तोपर्यंत हिची अन्नपूर्णा आजी ती मला या घरातनं बाहेर काढूच शकत नाही. मी तर ना आधीपासून बोलते, मुळात ते सुरूच ना त्या गावछापमुळे झालंय. जर ती मध्ये आली नसती ना तर हे सगळं झालंच नसतं. मी हिला कधीच बोलते तिचा गेम आधी ओव्हर कर, पण नाही, तिच्यासोबत ही लहान मुलांचे गेम्स खेळत बसली आहे. ए तू गप्पा बस. उगीच मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. हे बघ, तू या सगळ्यामध्ये पडण्याची काही एक गरज नाहीये, कारण हे सगळं आहे ना तुझ्या समजण्या पलीकडचं आहे. ग्रॅनी आजी, हो मी तेच करते. त्या कमळीचा गेम ओव्हर करण्याचाच प्लॅन मी केलेला आहे, कळलं? चुप. आता आजच्या दिवसात तिला कॉलेजमधनं अभ्यास करण्यासाठी जराही वेळ मिळणार नाहीये, कारण तिला मी इतकं गुंतवून ठेवलेलं आहे. त्या सगळ्याची व्यवस्था मी बरोबर केलेली आहे, कळलं? आज तिच्यावर आणखीन एक मोठा बॉम्ब पडणार आहे.